आयोजकांना विनंती करते, मधले जे आमचे रसिक वर्ग आहेत आयोजक, तुम्ही सुद्धा आमच्या खेळाडूंना, कारण आमच्या रसिकांना सामना पाहू द्या, विनंती आहे. सुरुवात झालेली आहे, वनवा पेट घेतोय, शिव धनुष्य ताणलं गेलंय, आता मात्र आग कोण ओकणार. राऊंड नंबर 2 वर चढाईसाठी मातृछाया कुर्डू संघाचा आशेचा किरण, यशस्वी चढाई करतोय गुणांची लढाई. आता मात्र दे धडक बेधडक सामने पाहायला मिळतील. तर दे धडक मारी झडप, शिकारीचा तो वाघ, आम्ही कधीच नसतो माग, साऱ्या अड्ड्यात लावतो आग. मैदानावर हाय व्होल्टेज मुकाबल्याला सुरुवात झाली. प्रत्येकाला आता मात्र मनमुरादपणे आनंद लुटता येईल, कारण ग्राउंड नंबर 2 वर एक दिशादर्शक, एक खूपकार सामना आपल्याला भेटीसला आलेला आहे. रसिकांच्या गळ्यातील ताईत झालेला हाच तो अफाट किरकिरे आपल्याला पाहायला मिळेल. परंतु मातृछाया कुर्डूस हा संघ सुद्धा माघार घेणारा अलिबाग तालुक्याचा संघ घेईल का आज माघार, की या स्पर्धेत बक्षिसास पात्र ठरणार. गौरव काही क्षेत्ररक्षण, गौरव पाटील चमकला मैदानावर. तर या मैदानाचा हिरा कोण होणार आहे पाहायला मजा येणार आहे. ग्राउंड नंबर 1 साठी पहिला पुकार ज्ञानेश्वर कोलवे विरुद्ध झुंज देईल प्रतिस्पर्धी संघ पांडवा देवी रायवाडी. ग्राउंड नंबर 2 वर जय हनुमान वाशी विरुद्ध मरीदेवी धेरण. तर ग्राउंड नंबर 1 वर ज्ञानेश्वर कोलवे विरुद्ध पांडवा देवी रायवाडी. काय क्वार्टर फायनलच्या लढती होती. आता आलाच आहात तर अंतिम सामना पाहूनच जा. थंडीचा वाढता झोत पाहता स्पर्धा यशाकडे वाटचाल करते. धीरज खरिवले, एक रोहा तालुक्याचं हे वादळ मैदानात आता घोंगावणार. अरे अंदाज लावायचा असेल तर पाण्या पावसाचा लावा. या कबड्डीचा खेळाडूंचा अंदाज लावणं चुकीचं आहे. बघा बोनस प्लस पॉइंट मिळवतोय आणि आपल्या प्रांगणात माघार घेतोय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा झुंज देतोय सापया वरसगाव. सापया वरसगाव जिल्ह्यामध्ये बक्षिसास पात्र होण्याची सुवर्ण संधी तुमच्या समोर आली. स्वतःला 100% द्या, मेहनत करा. समोरचा संघ काही असू द्या, आपण धीरज खरिवले सुद्धा थांबवू शकताय. खुश खबर असणार आहे. ज्ञानेश्वर क्रीडा मंडळ चिरबी आयोजित अर्थात गडप जिल्हास्तरीय भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा 9 मार्चला होणार आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 15,000, द्वितीय क्रमांक 10,000, तृतीय आणि चतुर्थ 6,000 असणार. सर्वोत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट पकड आणि सर्वोत्कृष्ट चढाई आणि पब्लिक हिरो हे सुद्धा वैयक्तिक बक्षीस असणार आहे. ही स्पर्धा येत्या 9 मार्चला गडब येथे होणार आहे. धन्यवाद. ओहो काय चकवा देतोय स्वप्नील भिलारे, चमकलाय मैदानावर. तर या मैदानाचा हिरा कोण होईल. चढाईसाठी पुन्हा एकदा हाच तो अफान किरकिरे मैदानात सज्ज झालाय. 10वी रोहा संघाचा घरचा साज
मात्र माघारा बोनस मिळवतोय मैदानावर. अशा बलाढ्य शर्यष्टीचा हा खेळाडू बोनस मातृछाया कुर्डूस. मैदानात काय चालू आलं आलं वादळ मैदानात. ग्राउंड नंबर 2 चढाईसाठी वागेश्वर रोडखुर संघाचा हा सुद्धा हिरा आहे. देवानी सर्वांना हिरा म्हणून जन्माला घातलाय, परंतु एक अट ठेवले जो जिजेल तो चमकेल. आणि अफान याला हो हो काहीतरी घडतंय. आणि इथे सुद्धा मल्टिपल गुणांची रेड, सुपर रेड. राऊंड नंबर 1 वर धीरज करू. ग्राउंड नंबर 2 वर रेडर सेफ भेटतोय मिळतोय. अफान याला पुन्हा एकदा संधी आहे आपल्या संघासाठी, परंतु आज मात्र थांबा घेणार नाही कुर्डूस एक्सप्रेस. अर्धातच अदनान औसेकर चढाई करतो. धीरज खरेवलेला थांबवावा लागेल, परंतु धीरज खरेवले काय कच्च्या गुरुचा चेला नाही. अनेक मैदान आपले अनुभव हो हो रसिकांनी आवाज दिलाय. 6300 बक्कासूर आणि थांबवलं गेलं. आता मात्र मैदानावर वारंवार परंतु हे वादळ भिरकणार. रसिकांनो आपण हा थांबणारा नव्हे, करेल पलटवार होईल. ही तर सुरुवात आहे. वेल बिगिनिंग हाफ होईल, बदल होईल. गणपत बडे वरवटणी. आपण जर कुठे असाल तर आपण व्यासपीठामागे यायचं आहे. आपले सहकारी मित्र आपली वाट पाहत आहेत. सन्माननीय ज्ञानेश्वर सालुंके साहेब आणि मित्र मंडळ, खरोखर मी धन्यवाद देईन. रात्रीचे जवळ 2 वाजलेले आहेत आणि रसिक वर्ग त्याच संख्येने. काय कबड्डीवर प्रेम आणि आयोजकांवर प्रेम. जबरदस्त आणि भव्य दिव्य आयोजन आपण केलेलं आहे. कोणत्याही कोपऱ्यातून रसिक वर्ग सहजासहजी स्पर्धा पाहू शकतो. छान आपण व्यवस्था छान केली, आसन व्यवस्था छान. धन्यवाद देईन. आणि दोन्ही मैदान आपण युट्यूबच्या माध्यमातून, एक मी तुम्हाला पुन्हा सांगेन की स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह आहे आणि केबलच्या माध्यमातून. रोहा तालुक्यातच नाही तर पेन तालुक्यात सुद्धा ही स्पर्धा केबलवर आपल्याला पाहायला मिळते बाबू तांबोळे यांच्या माध्यमातून. कारण आता त्यांनी कॉल केलं, अनेक जण केबलवर सुद्धा ही स्पर्धा पाहते. म्हणजे महिला भगिनींना सुद्धा घर बसल्या स्पर्धा पाहू शकताय. आपले आई वडील आपली स्पर्धा पाहताय. आपण आपले मुलं कशी खेळ खेळतात त्याचा प्रात्यक्षिक घर बसल्या सुद्धा त्यांना पाहू शकताय. धन्यवाद आयोजक. ही जबरदस्त स्पर्धा आपण घेतलेली आहे. हो हो आज मातृछाया कुर्डूस संघानं डिफेन्सच्या बाबतीत चुकी केलेली नाही, कारण चुकीला माफी नाही अशी कबड्डी आहे. ओ हो आता मात्र 10वी रोहा निघालाय. रसिक वर्ग बघा किती दर्दी आहे, निघायची खोटी. पण रसिक वर्ग खरोखर तुम्हाला दाद देणं गरजेचं आहे. तुम्ही आमच्या खेळाडूंना डोक्यावर घेताय. खेळाडूंना एकच सांगेन तुम्हाला, माझ्या मुले माझी टीम आहे हा जर तुमचा गर्व असेल ना बाजूला ठेवा. कारण तुमच्या टीम मुले तुम्ही आहात हे विसरून जाऊ नका. कारण वाईट वेळेमध्ये सुद्धा तुमची टीम तुम्हाला तुमच्या पाठीशी घालत असते. जेव्हा आपल्या गावाच्या नावाची जर्सी जेव्हा आपण परिधान करतो ना, आपण गावाचं प्रतिनिधित्व करतो. आपल्या संघासाठी खेळा, आपल्या गावासाठी खेळा. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी आम्ही कबड्डी खेळतोय, गावाच्या नावासाठी. पुन्हा एकदा अफाड कसा भीर 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 भीर. आता मात्र यशस्वी ठरेल हा अफाड.
बुचकुल्यात पाडणार आता मात्र आपण माघार घेतो. कधी कधी माघार सुद्धा महत्वाची असते. प्रत्येक वेळी गुणांची गरज असते असं नाहीये. व्यूह रचना खूप महत्वाची. 5-8 परंतु अफान मध्ये ती कॅपॅसिटी आहे, मल्टिपल गुणसंख्या. रसिक वर्ग किती बघा. आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे जोईकडे लाजवाब. कॉर्नर जबरदस्त हो तिकडे. सुरेंद्र नाळाची आम्हाला आठवण येते, पण त्याच्यापेक्षा पण भारी. स्वतःला काही झोकून देते हो मैदानासोबत. लाजवाब गोड कमालीचा संघर्ष. नंबर 1 मध्यांतर होतोय. ग्राउंड नंबर 2 वर दुसरा पुकार. जय हनुमान वाशी मरीदेवी धेर. आपण जयत आहेत राहायचं. आपण अतिशय महत्वाचा सामना खेळत आहात, त्यामुळे आता वेळ घेऊ नका. जय हनुमान वाशी मरीदेवी धेर. मध्यांतर झाले. आपल्याला दुसरा पुकार बघा किती लवकर दिलाय. 30 सेकंदात आला तर रसिक वर्ग तुमचं स्वागत करेल. आता वेळ घेऊ नका. आशीष मोरे रेडर हंस रहा है, डिफेंडर हंस रहा है. आंखों ही आंखों में इशारे कर रहा है कहीं प्यार ना हो जाए. लेकिन दुश्मन कभी बोनस काय जावा लाहा जावा. सामनाधिकारी विजय भोई आणि कल्पेश शमसे आणि रागी स्वागत आहे. तर ग्राउंड नंबर 2 वर संदीप जाधव सर, अमित गायकवाड आणि गणपत भोईर स्वागत आहे. सामनाधिकाऱ्यांचं सुद्धा नाव घेणे गरजेचं आहे. लाजवाब. धन्यवाद. निघाल रोहा एक्सप्रेस सापया वरसगाव. जिद्द सोडू नका. तुम्ही सुद्धा थांबू शकताय. धीरज खरिवले या वादळाला. तुमच्यामध्ये ती इच्छाशक्ती आहे. कमालीचा संघर्ष आहे. कोपरा रक्षक संधी सोडू नका. 6-8 तुम्हाला जिल्हास्तरीय स्पर्धेत नंबर लागू शकते तर स्वतःच 100% दिला. हो हो तिकडे बघा. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक. भरपूर अभ्यास केलेला दिसतोय अफान याचा. कारण अफान ज्यावेळी खेळत होता दुसऱ्या फिरता सामना, त्यावेळी धुमाकूळ घातला होता. मैदानाशी प्रामाणिक राहा. कारण विजयाचे झेंडे याच मैदानावर धिरकवले जातात. आता मात्र रोखला गेलाय वारू. आशिष होते संघ प्रशिक्षक सानप सर शुभेच्छा आहे तुम्हाला. 7-8 मध्यांतर होतोय. तिकडे चढाईसाठी गौरव. ग्राउंड नंबर 2 वर धावी रोहा संघाचा हाच तो अद्भुत आविष्कार. वरसगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमेश सानप आपली व्यासपीठावर बसण्याची व्यवस्था केलेली आहे. धन्यवाद. कोपरा रक्षकावर सर्वांचं लक्ष लागलं. गौरव चढाई करतोय. किती गुणांची लढाई. चला विनंती असेल मैदान क्रमांक 1 साठी ज्ञानेश्वर कोल्हे पांडवादेवी रायवाडी दुसरा पुकार. तर मैदान क्रमांक 2 साठी जय हनुमान वाशी मरीदेवी धेरण आपल्यासाठी देखील दुसरा पुकार आहे. ज्ञानेश्वर कोल्हे पांडवादेवी रायवाडी दुसरा पुकार आहे. मैदान क्रमांक 1 साठी आपण सज्ज व्हा. तर पेटतील मशाली विजतील मशाली. सूर्य कधी विझणार नाही. कोणी कितीही करा प्रयत्न, मराठा मोडेल पण वाकणार नाही.
तर महाराष्ट्राच्या मातीत आणि या रोड बुद्रुकच्या कुशीत हे कबड्डीची स्पर्धा. ये पब्लिक सब जानती है. चढाईसाठी पुन्हा एकदा धीरज खरिवले हे वादळ. हे वादळाला आता मात्र थांबवू शकेल का? सापयावरच का? खरं वागेश्वर रोड खुर्द हा माघार घेणारा संघ नव्हे. पोर्टेकचा बेताज भाषा. ग्राउंड नंबर 2 वर 9-6 गुणसंख्या बदलते. 10-6 बुचकुल्यात पडलाय. धावी रोहा चढाईसाठी योगेश चढाई करेल. ग्राउंड नंबर 2 वर धावी रोहाच्या. गौरव भरपूर अपेक्षा आहेत संघाकडून पाठीराख्या. आता मात्र कोपरा रक्षकांनी चुकी केली नाहीये. स्वतःला झोकून दिलं. कोपरा रक्षकाचं नाव काय हो? सुरेंद्र नाडाच म्हणावा लागेल. जबरदस्त 4 नंबर. कमालीचा संघर्ष. सनी भगत चढाई करतोय. रायगड जिल्ह्याचं कुमार गटाचं पती. हा सापया वरसगाव संघाला सुद्धा मिळालेला हा उदयोन्मुख खेळाडू चढाई करण्यासाठी. 10-7 7-10. हो प्रयत्न छान. 2 गुण. परिस्थिती काय? थोडा मार लागलेला काय? प्रत्युपचार केला. तुफानातील दिवे आम्ही. तुफानातील दिवे. पाऊस वारा आम्हाला नाही शिवे. तुफानातील दिवे. पावसाचं नाव नाही काढलं तर बरं होईल. सकाळीच आपल्याला दर्शन देऊन गेलं. किती गुण? 2 गुण. मैदानात अफान येतोय का? आला 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 आलं. हे वादळ मैदानात आलं. वादळाकडून अपेक्षा. आता जर या बाहुबलीनं एका चढाईत 3 गुण मिळवले तर माझ्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक अफानसाठी असेल. कारण अफानला वारंवार क्षेत्ररक्षण होते परंतु अफान आता हे 500 रुपये मिळवणार हे मात्र निश्चित आहे. ऑफर ग्राउंड नंबर 2. आता हा स्फोटक खेळाडू ग्राउंड नंबर 2 वर धीरज. रक्ताचं पाणी निघालाय. आली रे आली. आता तुझी वारी आली. अफान म्हणतोय माझी सटकली. मैदानात 1 गुण मिळवतोय. सामना बघा दोन्ही मैदानावर 11-10 10-10. कोणता सामना पाहावा प्रश्न पडला. असे सामने झाले तर डोळ्यांचा आजार होईल हो एखाद्याला. चुकीला माफी नाही खेळाडूंनो. एक चुकी तुम्हाला पराभवाकडे घेऊन जाईल. अदनान आवसेकर मात्र हो 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 हो. मी म्हटली एक चूक आपल्याला बुचकुल्यात पाडेल. किती गुण? बोनस प्लस टोटल 5 गुण. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो. सामना काय होता आणि काय झाला? वेळ बदलायला वेळ लागत नाही याचं चित्र आपण पाहिलं. किती सेकंद आणि काय होतं? होत्याच नव्हतं झालं. चालेल चला अजून वेळ आहे. वरसगाव तिकडे सुद्धा
हाय व्होल्टेज मुकाबला. वरसगाव संघ घाबरू नका. होईल पलट. आणि तिकडे आपण बघा किती गुण. 2 गुण. 500 रुपये वाचले. बाबा बाबा. ऑफर लावणं म्हणजे धटका बसतो. परंतु असू द्या. 500 केलं तर चालेल. काय मेहनत त्या खेळाडूची. हो हो बघा कोपरा रक्षक बघा. कोपरा रक्षकाने जर क्षेत्ररक्षण केलं तर 500 रुपये कोपरा रक्षकासाठी. पूर्ण झोकून दिलाय. काय बघा जशी काय यशवंती. लाजवाब. काय म्हणावं या खेळीला. यश. आता मात्र क्षेत्ररक्षण झालं. काय चिपकतोय तसं काय फेविकॉल. लाजवाब. पैसा वसूल झाला याच रोहानगरीत. मानायला हवं. हा असा खेळाडू जर दिसण्यात आला ना प्रो कबड्डी मध्ये बोली लागेल. लाजवाब. असा चिपकतोय मैदानाला. लाजवाब. हॅट्स ऑफ मित्रा. काय तुझी मेहनत आहे सुंदर. खेळाडू सुद्धा विचार करतोय आणखी किती घुसायचा. प्रयत्न काय हो. कमालीचा संघर्ष. ग्राउंड नंबर 2. 12-16 16-12. कुरडू संघ मेहनत करावी लागेल. 5 मिनिटं बाकी. वरसगाव संघ अजून भरपूर वेळ आहे. तुमच्यामध्ये धमक आहे. अरे पिचकारीच्या बंदुकीने शिकार होत नाही आणि मैदानावर 5ची आघाडी जास्त होत नाही. ही कबड्डी आहे. एका चढाईत 7+2 9 गुण मिळू शकताय. भारत पाटील आठवावं लागेल. याच रोहा तालुक्यात इतिहास घडला होता. मधले रसिक वर्ग बाजू बसलं तर बरं होईल कारण सर्वांना सामना पाहू द्यावा. दोन्ही सामने छान आहेत. स्वप्नेल चढाई सुपर टॅकलची नामी संधी आहे. वरस गावाने सुद्धा कडवी झुंज दिली. गौरव पाटील आशेचा किरण यशस्वी होत असताना आता 500 रुपयाचं पारितोषिक जाते आहे. 4 नंबर नाव काय हो. रसिक म्हणते सुरेंद्रनाथ. 500 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूला माझ्याकडून जातील. काय क्षेत्ररक्षण केलं. लाजवाब क्षेत्ररक्षण. काय सामना फिरवलाय. आघाडी कुरडू संघाकडं. आता मात्र आघाडी दिसते 10वी रोहा संघाकडं. हो हो पुन्हा एकदा चढाईसाठी एक जबरदस्त वेग. ऑफर बंद केले हा कोपरा रक्षक. आता क्षेत्ररक्षणच करत राहा. आणखी खाली. लाजवाब खेळी कबड्डीच्या माध्यमातून पाहायला मिळते. हो चढाईसाठी अफार. 13-17 अजून खेळ मैदानात जिवंत आहे आणि हाच खेळाडू टर्निंग पॉइंट ठरेल. बघा मी म्हटलं टर्निंग पॉइंट ठरणार. कोपरा रक्षक अशी नाव शेवटी समजलं. कमबॅक होईल. मातृछाया कुरडू संघ माघार घेणारा संघ नव्हे. आता मात्र जिसकी अलग सोच वही है कोच ओमकार बिगले. व्यूहरचना आखावी लागेल मैदानाला. 15-18 इकडे 20-10. 10 गुणांची आघाडी मोडत काढायची आहे सापया वरसगाव. अरे क्वार्टर फायनल खेळताय. रसिक वर्गाचा पैसा तर वसूल होणं गरजेचं. हो 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 बहारदार चढ. अफान चढाईसाठी मैदान. चिमणी 18-15 3 गुणांची आघाडी आहे. चिमणी चिमणी रेडर बाद. आता कमबॅक करणार. ओ हो कोपरा रक्षक
चमकलाय नाही हो पुन्हा पुन्हा ऊपर कुठे जबरदस्त क्षेत्ररक्षण कोपरा रक्षकांनी मन जिंकली तो टाळ्या होऊन जाऊ द्या कोपरा रक्षकासाठी ग्राउंड नंबर 2 वर काय खेळ मैदानावर झोपून दिला मित्र आपण एवढा होप्स त्या खेळाडूला दिलाय आता काय माघार घे 5 विरुद्ध हो 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 ग्राउंड नंबर 2 चा सामना संपुष्टात विजय संघाचं अभिनंदन पराजित संघाचं कौतुक असणार चला तिसरा बांधती पुकार मैदान क्रमांक 2 साठी आपण त्वरित ताबा घ्या मरीदेवी धेरण विरुद्ध जय हनुमान वाशी मरीदेवी धेरण विरुद्ध जय हनुमान वाशी आपण त्वरित मैदान क्रमांक 2 कडे वळा तर मैदान क्रमांक 1 साठी देखील हा तिसरा बांधती पुकार असेल ज्ञानेश्वर कोल्वे विरुद्ध पांडवादेवी रायवाडी आपण देखील मैदान क्रमांक 1 कडे चला मैदान क्रमांक 1 साठी कोल्वे विरुद्ध रायवाडी तर मैदान क्रमांक 2 साठी वाशी विरुद्ध धेरण चारही संघांना विनंती आहे आपण त्वरित ताबा घ्या